हॅलो विद्यार्थी मित्रांनो, या चॅप्टरमधला एक आर्टिकल आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन हा आपण संपवलेला आहे. साधारणतः या आर्टिकलमधील जवळपास 50 ते 55 फॉर्म्युले 50 ते 55 एक्झाम्पल हे आपण काय सोडवलेले आहेत. त्यानंतर यातला जो सेकंड आर्टिकल किंवा सेकंड बीट जो आहे तो आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन. आता यामध्ये देखील आपल्याला किंवा याचा जो एक्झरसाइज आहे याच्या एक्झरसाइजमध्ये पण साधारणतः जवळपास 60 ते 65 एक्झाम्पल आहेत. आणि परत यामध्ये देखील आपल्याला जे बेसिक फॉर्म्युले आहेत त्याशिवाय आणखीन काही फॉर्म्युले ह्यामध्ये आपल्याला काय यूज करायचे आहेत. आणि तुम्हाला पूर्वी सांगितल्याप्रमाणे फॉर्म्युले जर पाठ नसतील तर तुम्हाला यातला कुठलाही एक्झाम्पल काय सॉल्व करता येत नाही. काहीही करा पण फॉर्म्युले पाठ करा. सर्व खेळ या पेपरमध्ये फॉर्म्युल्यांचं आहे याची कल्पना तुम्हाला पूर्वी देखील दिलेली आहे, परत मी तुम्हाला देतो आहे. त्यानुसार डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन. आता यामध्ये परत एक थेरम आहे, जसं आपण चेन रूलचा थेरम बघितलेला आहे. dy/dx = dy/du × du/dx. त्याच पद्धतीनं इनव्हर्स फंक्शनचा देखील एक थेरम आहे आणि तोही थेरम परीक्षेमध्ये बऱ्याच वेळेस हा विचारला गेलेला आहे. यापूर्वी देखील याची कल्पना तुम्हाला मी दिलेली होती की या चॅप्टरमधले साधारणतः 3 थेरम आहेत. एक डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन, दुसरा डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन आणि तिसरा डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन. या तिन्हीपैकी एक हा अल्टरनेटिव्हली प्रत्येक परीक्षेमध्ये काय विचारला गेलेला आहे. त्या दृष्टिकोनातून हा जो थेरम आहे तो तुम्ही काय प्रिपेअर करायचा आहे. ज्या पद्धतीनं आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शनचा थेरम आपण सिद्ध केला होता त्याच पद्धतीनं याचा देखील थेरम आपल्याला काय सिद्ध करायचा आहे. आता तो सिद्ध करण्यापूर्वी किंवा तो थेरम पाहण्यापूर्वी आता डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन म्हणजे काय तो आपण बघूत आणि त्यानंतर जो थेरम आहे तो आपण काय प्रूव्ह करूत. त्यानुसार इथं आपल्याला दिलेलं आहे, त्याची डेफिनेशन दिलेली आहे. We know that y = f of x is a 1-1 and onto function. आता 1-1 आणि onto function या आकड्यामध्ये जे फंक्शनचे प्रकार होते ते आपण बघितले होते. 1-1 फंक्शन म्हणजे काय, दॅट इज एव्हरी एलिमेंट ऑफ द सेट ए इज रिलेटेड टू वन अँड ओनली वन एलिमेंट. किंवा onto फंक्शन म्हणजे काय, दॅट इज द इफ रेंज इज इक्वल टू कोडोमेन. इफ रेंज इज इक्वल टू कोडोमेन किंवा रेंज इक्वल टू कोडोमेन देन इट इज कॉल्ड onto. तसं इथं y = f of x is a 1-1 and onto function, then x is equal to f inverse y exist. If y = f of x is a 1-1 and onto function, then x is equal to f inverse y exist. If f inverse y, आता याला कसं वाचायचं आहे, x is equal to f inverse y exist. If f inverse y is differentiable, then we can find its derivative. म्हणजेच y = f of x हा फंक्शन आपण दिला असेल तर त्याचा इन्व्हर्स हा कसा डिफाईन केला जातो, x is equal to f inverse y. आता पुढे काही या एक्झरसाइज 2.1मध्ये हे एक्झाम्पल आहेत, म्हणजे दिलेला फंक्शन असेल तर त्याचा इन्व्हर्स कसा काढायचा हे आपण त्यावेळेस बघूत. त्यानुसार y = f of x हा जर फंक्शन असेल तर त्याचा इन्व्हर्स कसा लिहितात, दॅट इज x is equal to f inverse y. ही त्याची काय थोडक्यात डेफिनेशन. मग आता इथं हा जो थेरम आपण म्हणलेला होता तो हा थेरम 1.2.3 त्याचा हा स्टेटमेंट. सपोज y = f of x is a differential function of x on an interval I and is 1-1 onto and dy/dx not equal to 0 on I म्हणजे का set of integer. Also if f inverse y is differentiable on f of I, then dy of f inverse y is equal to 1 divided by
f dash x or dx by dy is equal to 1 divided by dy by dx, where dy by dx not equal to 0. आता जो परीक्षेमध्ये विचारला जातो तो शक्यतो हा, that is dx by dy is equal to 1 divided by dy by dx. किंवा यालाच असंही विचारलं जातं dy by dx इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय, याचा रेसिप्रोकल घ्यायचा, दॅट इज dx डिवायडेड बाय dy. dy बाय dx इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय dx बाय dy, याचा रेसिप्रोकल असंही विचारला जातो. मग त्यानुसार इथं आपल्याला दिलेलं आहे dx बाय dy इज इक्वल टू, आपल्याला काय दाखवायचं, dx बाय dy इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय dy बाय dx, वेअर dy बाय dx नॉट इक्वल टू 0. हा जर 0 घेतला तर हा काही डिफाईन होत नाही, म्हणून याची व्हॅल्यू काय 0 नाही आहे. मग आता याचा प्रूफ अगदी सोपं आहे. गिवन दॅट y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स, त्यानंतर त्याचा इन्व्हर्स आपल्याला दिलं अँड एक्स इज इक्वल टू एफ इन्व्हर्स वाय आर डिफरन्शियल फंक्शन्स. दोन्ही कसे आहेत, डिफरन्शियल फंक्शन्स आहेत. इथं आपल्याला दिलं सिन्स y इक्वल टू एफ ऑफ एक्स इज डिफरन्शियल फंक्शन ऑफ एक्स, आणि त्यानंतर हाई एफ इन्व्हर्स वाय इज डिफरन्शियल फंक्शन ऑन एफ ऑफ वाय. दोन्ही फंक्शन कसे डिफरन्शिएबल आहेत. मग दोन्ही फंक्शन जर डिफरन्शियल असतील तर आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉम्पोजिट फंक्शनचा जो थेरम आपण सिद्ध केले आहे त्या थेरमप्रमाणेच इथं देखील लेट देअर बी ए स्मॉल इन्क्रीमेंट इन द व्हॅल्यू ऑफ एक्स से डेल्टा एक्स, then correspondingly there will be an increment in the value of y say delta y. As delta x and delta y are increments आहेत, म्हणजे काय इन्क्रीमेंट म्हणजे काय, स्मॉल चेंज. इन्क्रीमेंट म्हणजे काय, त्यामध्ये झालेला लहानात लहान बदल, म्हणजे अर्थात हे काही 0 नाही आहेत, म्हणून डेल्टा एक्स नॉट इक्वल टू 0 अँड डेल्टा वाय नॉट इक्वल टू 0. ओके, नाऊ वी हॅव डेल्टा एक्स बाय डेल्टा वाय इंटू डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स इज इक्वल टू 1. हे दोन्ही काय कॅन्सल होतील आणि इज इक्वल टू 1 येतं, म्हणजेच या 1ला असं लिहिता येतं डेल्टा एक्स बाय डेल्टा वाय इंटू डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स इज इक्वल टू 1. Therefore delta x by delta y is equal to, now you can take delta y by delta x to RHS. RHS मध्ये गेल्यानंतर तो कुठे होईल, डिव्हिजनमध्ये, म्हणून हा येईल 1 डिवायडेड बाय डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स, वेअर डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स नॉट इक्वल टू 0. ओके, टेकिंग द लिमिट ॲज डेल्टा एक्स टेन्स टू 0 वी गेट, दोन्ही बाजूचा काय करायचं आहे, लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 घ्यायचं आहे. त्यानुसार लेफ्ट हँड साईडचा लिमिट घेतला आपण, लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0, डेल्टा एक्स बाय डेल्टा वाय इक्वल टू लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 1 डिवायडेड बाय डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स. ॲज डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय ऑल्सो टेन्स टू 0, म्हणजे ज्यावेळेस डेल्टा एक्स हा टेन्स टू 0 होईल त्यावेळेस डेल्टा वाय तो देखील काय होईल, डेल्टा वाय इज ऑल्सो टेन्स टू 0. म्हणून इथं लेफ्ट हँड साईडमध्ये जो डेल्टा एक्स टेन्स टू 0 होता, लेफ्ट हँड साईडमध्ये जो डेल्टा एक्स टेन्स टू 0 होता, हा लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 होता, तो इथं काय आला डेल्टा वाय टेन्स टू 0, आणि त्याचा कारण म्हणजे काय, हा डेल्टा एक्स टेन्स टू 0 देन डेल्टा वाय ऑल्सो टेन्स टू 0, म्हणून डेल्टा एक्स टेन्स टू 0चा हा काय आला डेल्टा वाय टेन्स टू 0, हा त्याचा रिझन. म्हणून लेफ्ट हँड साईड हा आला लिमिट डेल्टा वाय टेन्स टू 0 डेल्टा एक्स बाय डेल्टा वाय इज इक्वल टू RHS ॲज इट इज 1 डिवायडेड बाय लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स. नाव सपोज दिस इज इक्वेशन फर्स्ट. आता स्टेटमेंटमध्ये आपल्याला दिलं आहे सिन्स वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स इज डिफरन्शियल फंक्शन ऑफ ई एक्स. मग असं जर असेल तर आपल्याला हा लिहिता येतो, वी हॅव लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स इज इक्वल टू dy बाय dx. आपण त्या थेरममध्ये देखील हा घेतलेला होता, तोच इथं आहे. अँड dy बाय dx नॉट इक्वल टू 0, सपोज दिस इज सेकंड. आता इक्वेशन 1 म्हणजेच हा आणि इक्वेशन 2 म्हणजेच हा. From 1 and 2 we get limit delta y tends to 0 delta x by delta y is equal to 1 divided by dy by dx. इक्वेशन 1 आणि 2 वरून
आपल्याला हा लिहिता येईल, लिमिट डेल्टा वाय टेन्स टू 0 डेल्टा एक्स बाय डेल्टा वाय इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय dy बाय dx. नाव सपोज दिस इज इक्वेशन थर्ड. ओके, ॲज dy बाय dx नॉट इक्वल टू 0, आता याची व्हॅल्यू काय 0 नाही आहे. देन 1 डिवायडेड बाय dy बाय dx एक्झिस्ट, हा काय एक्झिस्ट होतो, 0 नाही आहे म्हणजेच काय 1 डिवायडेड बाय dy बाय dx एक्झिस्ट अँड इज फायनाईट, आणि तो कसा आहे फायनाईट. देअरफॉर लिमिट डेल्टा वाय टेन्स टू 0 डेल्टा एक्स बाय डेल्टा वाय इज इक्वल टू dx बाय dy एक्झिस्ट अँड इज फायनाईट. ह्याची व्हॅल्यू 0 नाही आहे म्हणजेच हा कसा होतो, एक्झिस्ट आणि फायनाईट होतो. म्हणून लिमिट डेल्टा वाय टेन्स टू 0 डेल्टा एक्स बाय डेल्टा वाय इज इक्वल टू dx बाय dy एक्झिस्ट अँड इज फायनाईट. हेन्स फ्रॉम 3 इक्वेशन 3 dx by dy is equal to 1 divided by dy by dx where dy by dx not equal to 0. हा आपला थेरम नंबर 2 या पद्धतीने सिद्ध करायचा आहे. आणि शक्यतो हा जो थेरम आहे तो 3 किंवा 4 मार्कासाठी हा परीक्षेमध्ये विचारला जातो. 3 मार्कासाठी जर विचारला तर फक्त आणि फक्त हा थेरम विचारला जातो, आणि 4 मार्कासाठी जर विचारला तर यावरचा एक छोटा एक्झाम्पल की जो 2 ओळीचा असेल तो 1 मार्कासाठी विचारला जातो. म्हणून त्या दृष्टिकोनातून हे दोन्ही थेरम म्हणजे पहिला चेन रूल आणि त्यानंतर हा डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन हे काय प्रिपेअर करायचे आहेत. ओके, त्यानंतरची काय आवश्यकता नाही आपल्याला. आता जे काही सॉल्ड एक्झाम्पल आहेत ते सॉल्ड एक्झाम्पल तुम्ही बघा, सोडवा. आता मी ते काय तुम्हाला सोडवून देत नाही आहेत कारण ते ऑलरेडी सॉल्ड आहेत, म्हणून ते तुम्ही सोडवा. त्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ स्टँडर्ड इनव्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स. आता परत आणखीन काही फॉर्म्युले आपल्याला काय ॲड करायचे आहेत. त्यामध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ स्टँडर्ड इनव्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स, जे काही ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स आहेत, मग साईन असेल, कॉस असेल, टॅन असेल, कॉट, सेक आणि कोसेक, हे आपले काय ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स झाले. आता इनव्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स जे आहेत म्हणजेच कोणते, साईन इनव्हर्स एक्स असेल, कॉस इनव्हर्स एक्स असेल, टॅन इनव्हर्स एक्स असेल, किंवा कॉट इनव्हर्स एक्स असेल, किंवा सेक इनव्हर्स एक्स असेल, किंवा कोसेक इनव्हर्स एक्स असेल, त्यांचे डेरिव्हेटिव्हचे जे फॉर्म्युले आहेत इथं काय ऑलरेडी इथं आपल्याला काढून दिलेले आहेत. त्यांचा प्रूफ इथं दिलेला आहे. y इज इक्वल टू साइन इनवर्स एक्स -1 लेस दॅन इक्वल टू एक्स लेस दॅन इक्वल टू 1 -π/2 लेस दॅन इक्वल टू y लेस दॅन इक्वल टू π/2. देन प्रूव्ह दॅट dy बाय dx इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय √1 - x² mod x लेस दॅन 1. आता इथे एक्सची किंमत कशी घ्यायची, लेस दॅन 1. मग ते 0 असेल, -1 असेल, -2 असेल, काही काय असेल. आता ती लेस दॅन 1 काय घ्यायचे, तर इथं जर आपण लेस दॅन ग्रेटर दॅन 1 जर घेतला तर हा रूट काय होईल, इथं निगेटिव्ह होईल येतो. म्हणून हा काय येईल, दॅट इज mod x लेस दॅन 1. आता इथं सर्व सिद्ध केलेलं आहे, इथं प्रूफ आहे. तरी मी तुम्हाला पहिला सांगतोय मी, गिवन दॅट y इज इक्वल टू साइन इनवर्स एक्स. मग साइन इनवर्स एक्स असेल तर यावरून एक्स इज इक्वल टू काय लिहिता येईल, साइन वाय. आपण जी व्याख्या घेतलेली होती ती व्याख्या आपण काय केलेली होती, इफ वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स, इफ वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स असेल तर यावरून एक्स इज इक्वल टू आपण काय काढलं जातं, दॅट इज एफ इनवर्स वाय. If y is equal to f of x, then its inverse is x is equal to f inverse y. ही आपली काय इन्व्हर्स काढण्याची इन्व्हर्सची काय डेफिनेशन आहे. तसं इथं y is equal to साइन इन्व्हर्स x आहे तर यावरून x is equal to काय येईल, दॅट इज साइन y. मग समजा हा इक्वेशन एक याला डिफरन्शिएट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू y. आता विथ रिस्पेक्ट टू x नाही, कारण काय x इज द डिफरन्शियल फंक्शन ऑफ y आहे, म्हणून डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y. पाठीमागचे जे काही एक्झाम्पल होते तिथे कसे दिले होते, y इन टर्म्स ऑफ x होता, y इन टर्म्स ऑफ x होता. समजा y इज इक्वल टू समजा साइन एक्स दिला असेल तर y हा काय इन टर्म्स ऑफ x होता, म्हणून तिथं आपण काय डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x केला होता. पण इथं काय x इन टर्म्स ऑफ y आहे, म्हणून डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y. ओके, म्हणून एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y हा काय dx बाय dy.
आणि dy म्हणजेच काय डेरिव्हेटिव्ह ऑफ द गिवन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू वाय. Therefore dy of sin y. Now dx by dy is equal to cos y. dx by dy is equal to cos y. That is equal to, यालाच काय लिहितील, cos y ला काय लिहितील, प्लस ऑर मायनस कॉस स्क्वेअर वाय. फर्स्ट फंडामेंटल आयडेंटिटीनुसार प्लस ऑर मायनस रूट 1 मायनस साइन स्क्वेअर वाय. ओके, परत या साइन वायची किंमत आपण दिलेली आहे ती म्हणजे काय, एक्स. साइन वायची किंमत किती, एक्स. ती व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट केली. dx बाय dy इज इक्वल टू प्लस ऑर मायनस रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. साइन वायची किंमत जी आपल्याला दिलेली आहे ती. आता इथं दोन व्हॅल्यू झालेले आहेत, प्लस ऑर मायनस. बट cos y इज पॉझिटिव्ह सिन्स y लाईज इन फर्स्ट ऑर फोर्थ क्वाड्रंट. cos y हा कसा आहे, पॉझिटिव्ह आहे, म्हणून हा कुठे नॉन, याची ज्या दोन व्हॅल्यूज आलेल्या आहेत त्या कशा घ्यायच्या, दॅट इज पॉझिटिव्ह. म्हणून dx बाय dy इज इक्वल टू रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. ही झाली व्हॅल्यू कशाची, dx बाय dy. नाव वी हॅव, हा आपला फॉर्म्युला इनवर्सचा जो आपण थेरम घेतला त्याचा हा फॉर्म्युला. वी हॅव dy बाय dx इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय dx बाय dy. इथं लक्षात, जो आपण फॉर्म्युला काढलेला होता यालाच तुम्हाला असं देखील लिहिता येतं, तुम्हाला सांगितलेलं आहे dx बाय dy इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय dy बाय dx किंवा dy बाय dx इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय dx बाय dy. त्याचा रेसिप्रोकल तिथे घ्यायचा भागाकारामध्ये. त्यानुसार dy बाय dx इज इक्वल टू, दॅट इज 1 डिवायडेड बाय dx बाय dy. आता ही व्हॅल्यू आपण काढलेली आहे ती आहे रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. इथं ती सबस्टिट्यूट केली. दॅटफॉर dy बाय dx इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर मॉड एक्स लेस दॅन 1. त्याची काय आवश्यकता नाही आपण फॉर्म्युल्यामध्ये. 1 डिवायडेड बाय रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. म्हणून साइन इन्व्हर्स एक्सचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो किती आहे, 1 डिवायडेड बाय रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. ओके, याच पद्धतीनं बाकीच्या सर्व ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्सचे तुम्ही काय डेरिव्हेटिव्ह्ज काढायचे. काही तर इथं दिलेले नाही आहेत ते तुम्ही काढायचेत. म्हणजे एक पहिला तुम्हाला साइन इन्व्हर्स एक्सचा काढून दिलेला आहे, त्याच पद्धतीनं कॉस इन्व्हर्स एक्सचा काढायचा आहे. त्यानंतर कॉट इन्व्हर्स एक्सचा इथं काढलेलं आहे, यावरून टॅन इन्व्हर्स एक्सचा काढायचा आहे, किंवा टॅन इन्व्हर्स एक्सचा काढला तरी त्यावरून कॉट इन्व्हर्स एक्स काढता येईल. आणि त्याच पद्धतीनं सेक इन्व्हर्स एक्सचा इथं काढलेलं आहे तो तुम्ही काय काढायचं. तर हे झाले आपले 6 फॉर्म्युले. आता इथं फॉर्म्युले तुम्हाला दिले, डेरिव्हेटिव्ह ऑफ स्टँडर्ड इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. म्हणजे की आपले इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहेत त्यांचे इथं फॉर्म्युले आपल्याला दिलेले आहेत. ओके, आता या कंडिशनची आपल्याला काय आवश्यकता नाही आहे. कंडिशनची काय आवश्यकता नाही आहे. डायरेक्ट फक्त आपण काय लक्षात ठेवतो तुम्हाला सांगतो मी. इफ y इज इक्वल टू साइन इन्व्हर्स एक्स, त्याचा हा डेरिव्हेटिव्ह 1 डिवायडेड बाय रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. आता याची देखील काय आपल्याला आवश्यकता नाही आहे. कॉस इन्व्हर्स एक्स इज इक्वल टू मायनस 1 डिवायडेड बाय रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. टॅन इन्व्हर्स एक्स इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर. कॉट इन्व्हर्स एक्स इज इक्वल टू मायनस 1 डिवायडेड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर. सेक इन्व्हर्स एक्स इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय एक्स इंटू रूट एक्स स्क्वेअर मायनस 1. आता इथं एकूण 2 फॉर्म्युले आहेत, पण हा फॉर्म्युला आपल्याला कुठेच यूज करायचा नाही आहे. त्यामुळे फक्त याचा फॉर्म्युला काय हाच तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. दॅट इज सेक इन्व्हर्स एक्स इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय एक्स इंटू रूट एक्स स्क्वेअर मायनस 1. आता इथं डिफरन्स कुठे आहे, ज्यावेळेस हा ग्रेटर दॅन 1 असेल तर त्यावेळेस हा पॉझिटिव्ह आहे, आणि ज्यावेळेस लेस दॅन मायनस 1 असेल किंवा लेस दॅन 1 असेल तर त्यावेळेस हा मायनस नाही, मायनस आहे. हा एवढं लक्षात ठेवा. फक्त आपल्याला ह्या पहिलाच फॉर्म्युला लक्षात ठेवायचं आहे. आणि त्यानंतर शेवटचा कोसेक इन्व्हर्स एक्स इज इक्वल टू मायनस 1 डिवायडेड बाय एक्स इंटू एक्स स्क्वेअर मायनस 1. आता याच्यामध्ये फक्त तुम्ही काय करायचं, फक्त 3च फॉर्म्युला लक्षात ठेवायचे. बाकीचे 3 लक्षात नाही ठेवले तरी चालेल. त्या लक्षात ठेवलेल्या फॉर्म्युल्यावरून 3ही फॉर्म्युले आपल्याला काय लिहिता येतात. आता 3 फॉर्म्युले कोणते लक्षात ठेवायचे तुम्हाला सांगतो मी. पहिला साइन इन्व्हर्स एक्सचा, तो म्हणजे काय, दॅट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इन्व्हर्स एक्स इक्वल टू 1 डिवायडेड बाय रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. हा जर तुम्ही लक्षात ठेवलात तर यावरून तुम्हाला कॉस इन्व्हर्स एक्सचा फॉर्म्युला, फक्त इथं दोन्हीमध्ये डिफरन्स कुठे, हा प्लस आहे, इथं फक्त काय मायनस. त्याच पद्धतीनं टॅन इन्व्हर्स एक्सचा तुम्ही जर लक्षात ठेवलात तर याचा डेरिव्हेटिव्ह काय 1 डिवायडेड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर. हा जर लक्षात ठेवलात
तर हा तुम्हाला काय लिहिता येतो, कॉट इनवर्स एक्स इज इक्वल टू -1 डिवायडेड बाय 1 + x². इथं प्लस आणि हा मायनस. त्यानंतर परत तिसरा हा लक्षात ठेवायचा फॉर्म्युला, सेक इनवर्स एक्स इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय एक्स इंटू रूट x² - 1 आहे. तर यावरून कोसेक इनवर्स एक्सचा जो फॉर्म्युला आहे तो काय -1 डिवायडेड बाय एक्स इंटू x² - 1. म्हणजे तुम्हाला फॉर्म्युले कोणते लक्षात ठेवायचे, एक साइन इनवर्स एक्स, दुसरा टॅन इनवर्स एक्स आणि तिसरा सेक इनवर्स एक्स. सीपासून जे चालू होतात, सीपासून जे ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स आहेत, कॉस इनवर्स एक्स सीपासून, कॉट इनवर्स एक्स सीपासून, कोसेक इनवर्स एक्स सीपासून, हे सर्व काय निगेटिव्ह आहेत. या पद्धतीनं तुम्ही ही ट्रिक काय लक्षात ठेवायची. ही ट्रिक काय लक्षात ठेवायची, म्हणजे या इन्व्हर्स फंक्शनमध्ये जे सीपासून स्टार्ट होतात, मग तो कॉस इन्व्हर्स असेल, कॉट इन्व्हर्स असेल किंवा कोसेक इन्व्हर्स असेल, तर यांचे जे काही डेरिव्हेटिव्ज आहेत हे काय मायनस आहेत. या पद्धतीने काय डेरिव्हेटिव्ज लक्षात ठेवायचे. किंवा पहिले 3 लक्षात ठेवले, साइन इन्व्हर्स एक्स, टॅन इन्व्हर्स एक्स आणि सेक इन्व्हर्स एक्स, तर यावरून बाकीचे 3 जे सीपासून चालू होतात ते आपल्याला काय लिहिता येतात. म्हणजे साइन इन्व्हर्स एक्स लक्षात ठेवला तर कॉस इन्व्हर्स एक्स लिहिता येईल. टॅन इनवर्स एक्सचा फॉर्म्युला आपण जर लक्षात ठेवला तर त्यावरून कॉट इनवर्स एक्सचा फॉर्म्युला आपल्याला लिहिता येईल. आणि त्याच पद्धतीनं सेक इनवर्स एक्सचा फॉर्म्युला जर आपल्याला लिहिता आला तर त्यावरून कोसेक इनवर्स एक्सचा फॉर्म्युला काय लिहिता येतो. म्हणजे आता हे 6 फॉर्म्युले ॲड झाले. पूर्वीचे जे काही फॉर्म्युले असतील त्यामध्ये हे 6 ॲड करायचे आणि हे फॉर्म्युले या इनवर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनचे काय बेसिक फॉर्म्युले आहेत. हे देखील फॉर्म्युले तुम्हाला पाठ करावेच लागणार आहेत. त्याशिवाय तुम्हाला यातला कोणताही एक्झाम्पल सोडवता येत नाही. ओके, हे झाले 6. आता या 6 फॉर्म्युल्यामध्ये इथं आपण काय घेतलेलं आहे, एक्स. प्रत्येकामध्ये काय एक्स आहे. आता समजा एक्सला सोडून दुसरा एखादा फंक्शन असेल, समजा एक्सच्या ठिकाणी x² असेल, एक्सच्या ठिकाणी x² असेल, तर हा काही कंपोजिट फंक्शन येईल. मग अशा वेळेस त्याचा डेरिव्हेटिव्ह कसा काढायचा आहे, एक्सला पहिल्यांदा x² एक्स समजून का लिहायचा, म्हणजे तो काही 1 डिवायडेड बाय 1 - x² इंटू हा इथं जो पण फंक्शन असेल त्याचा डेरिव्हेटिव्ह काय करायचा, मल्टिप्लिकेशन. म्हणजे जसं आपण कंपोजिट फंक्शनमध्ये करत होतो तसं त्याचा इथं डेरिव्हेटिव्ह काय करायचं आहे, मल्टिप्लिकेशनमध्ये काय त्याचा डेरिव्हेटिव्ह लिहायचं आहे. येतं लक्षात. म्हणजे समजा इथं साइन इन्वर्स 2x आहे, समजा साइन इन्वर्स 2x आहे, तर त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, 1 डिवायडेड बाय रूट 1 - 2x² इंटू ddx ऑफ 2x. इथं लक्षात. किंवा समजा एखादा फंक्शन तुम्हाला दिला असेल या टाईपचा, साइन इन्वर्स लॉग एक्स असेल, साइन इन्वर्स लॉग एक्स असेल, तर त्यावेळेस त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, 1 डिवायडेड बाय रूट 1 - लॉग ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इंटू ddx ऑफ लॉग एक्स. म्हणजे परत त्याचा डेरिव्हेटिव्ह काय, म्हणजे एक्सला सोडून दुसरा कोणता का फंक्शन असेल त्याचा डेरिव्हेटिव्ह काय करायचा, मल्टिप्लिकेशनमध्ये घ्यायचा. थोडक्यात एक्सला सोडून कोणताही फंक्शन असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह काय करायचं, तर मल्टिप्लिकेशनमध्ये घ्यायचा. ओके, हे झाले बेसिक इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनचे 6 फॉर्म्युले. आता परत तुम्हाला आता जे सांगितलेलं एक्सला सोडून जसं दुसरा फंक्शन असेल तर त्यावेळेस त्याचा डेरिव्हेटिव्ह कसा लिहायचा, हे त्याचे पुढचे फॉर्म्युले. हे बघा, डेरिव्हेटिव्ह ऑफ स्टँडर्ड इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक कंपोजिट फंक्शन, तेच फॉर्म्युले आता तुम्हाला सांगितलेले. म्हणजे एक्सला सोडून जर दुसरे फंक्शन असतील, आता इथे एफ ऑफ एक्स दिलेलं आहे, मग एफ ऑफ एक्सची किंमत तुम्ही काही घेऊ शकता, x² घेऊ शकता, e⁻x घेऊ शकता, a⁻x घेऊ शकता किंवा काही घेऊ शकता. असे जर फंक्शन असतील तर त्याचा डेरिव्हेटिव्ह फक्त काय करायचं, तर मल्टिप्लिकेशनमध्ये घ्यायचं. हे असे परत याचे 6 फॉर्म्युले. इफ y इज इक्वल टू साइन इन्वर्स एफ ऑफ एक्स, देन dy बाय dx इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय रूट 1 - f ऑफ एक्स स्क्वेअर इंटू f'(x) इंटू काय, f'(x). त्याच पद्धतीनं कॉस इन्वर्स एफ ऑफ एक्स इज इक्वल टू, हा जर y इज इक्वल टू कॉस इन्वर्स एफ ऑफ एक्स असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इक्वल टू काय येईल, दॅट इज हा -1 डिवायडेड बाय रूट 1 - f ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इंटू f'(x). त्यानंतर y इज इक्वल टू टॅन इन्वर्स एफ ऑफ एक्स असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, 1 डिवायडेड बाय 1 + f ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इंटू f'(x).
आणि त्याच पद्धतीनं हे बाकीचे 3. ज्या पद्धतीनं आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉम्पोजिट फंक्शनमध्ये फॉर्म्युले लिहिले होते त्याच पद्धतीनं हे फॉर्म्युले आहेत. म्हणजे एक्सला सोडून जर दुसरा फंक्शन त्या ठिकाणी असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह फक्त काय करायचा, मल्टिप्लिकेशनमध्ये घ्यायचा. येतं लक्षात. हे झाले परत 6 फॉर्म्युले, पूर्वीचे 6 आणि हे 6. त्यानंतर याच्या व्यतिरिक्त आणखीन काही फॉर्म्युले आपल्याला यूज करायचे या बीटमधले किंवा या टॉपिकमधले एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी. आता हे फॉर्म्युले परत कसं लक्षात ठेवायचं ही तुम्हाला सांगतो मी. फॉर्म्युले भरपूर आहेत, फक्त याच्यामध्ये काय ट्रिक सांगतो मी कसं लक्षात ठेवायचं आहे. आता हे पहिले जे 6 फॉर्म्युले आहेत हे 1 to 6 हे जे 6 फॉर्म्युले आहेत आणि त्यानंतर त्याच्या पुढे देखील आहेत परत ते 6 फॉर्म्युले आहेत. म्हणजे टोटल इथं 12 फॉर्म्युले आहेत. आता हे 12 फॉर्म्युले फक्त लक्षात कसं ठेवायचं तुम्हाला थोडक्यात ट्रिक सांगतो तुम्ही. फॉर्म्युला काय आहे तो आपण म्हणजे ट्रिक घेऊनच आपल्याला काय लक्ष, म्हणजे पाठांतराने फॉर्म्युले पाठ होत नाहीत. फक्त याच्यामध्ये कुठली तरी ट्रिक जर आपण यूज केलं तरच ते फॉर्म्युले आपल्याला काय लक्षात राहणार आहेत. म्हणजे इथं हे फॉर्म्युले लक्षात राहण्यासाठी फक्त तुम्हाला मी ट्रिक सांगतो कसं लक्षात ठेवायचं. आता हे पहिले इथं 2 फॉर्म्युले आहेत. या पहिल्यामध्ये एकूण 2 फॉर्म्युले आहेत. साइन इन्वर्स साइन थीटा इज इक्वल टू थीटा. आता साइन ऑफ साइन इन्वर्स एक्स इज इक्वल टू एक्स. आता इथे व्हेरिएबल एक्स आहे, इथे व्हेरिएबल थीटा आहे, त्याचा काय प्रश्न नाही आहे. व्हेरिएबल काही का असेल ना, थीटा असेल, एक्स असेल, वाय असेल, झेड असेल, काही का असेल. आता पहिल्या फॉर्म्युल्यामध्ये इथं व्हेरिएबल काय थीटा आहे आणि दुसऱ्या फॉर्म्युल्यामध्ये व्हेरिएबल काय एक्स आहे. आता इथं देखील थीटा घेऊन हा फॉर्म्युला आपल्याला लिहिता येईल. म्हणजे साइन ऑफ साइन इन्वर्स थीटा इज इक्वल टू थीटा असंही आपल्याला लिहिता येतं. व्हेरिएबल काही का असेल. त्यानंतर दुसरा कॉस इन्वर्स कॉस थीटा इज इक्वल टू थीटा, कॉस ऑफ कॉस इन्वर्स एक्स इज इक्वल टू एक्स. आता हे जे असे एकूण 12 फॉर्म्युले आहेत, हे एकूण आता हे वरचे जे आहेत हे वरचे इथं पहिल्यामध्ये 2, दुसऱ्यामध्ये 2, तिसऱ्यामध्ये 2, चौथ्यामध्ये 2, पाचव्यात 2 आणि 6व्यात 2 असे एकूण 12 फॉर्म्युले आहेत. आता हे फॉर्म्युले फक्त लक्षात कसं ठेवायचं हे तुम्हाला सांगतो मी. इथं बाहेर जो आहे हा साईन आहे, इथे देखील काय साईन आहे. म्हणजे हा साईन इन्वर्स आहे आणि हा साईन आहे, हे दोन्ही काय होतील कॅन्सल होतील, शिल्लक करेल फक्त थीटा. इथं साईन आहे, इथे साईन इन्वर्स आहे, हे दोन्ही काय होतील कॅन्सल होतील, शिल्लक करेल फक्त एक्स. इथे परत टॅन इन्वर्स आहे, इथं टॅन आहे, हे दोन्ही कॅन्सल होतील, शिल्लक करेल फक्त थीटा. इथे परत टॅन आहे, इथं टॅन इन्वर्स आहे, हे दोन्ही काय कॅन्सल होतील, शिल्लक राहील फक्त एक्स. म्हणजेच बाहेर जो फंक्शन आहे तोच जर आत असेल, आज तोच ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन असेल तर ते दोन्ही काय कॅन्सल होतील आणि फक्त पुढचा तो काय अँगल राहील. या ही काय ट्रिक आहे. म्हणजे फॉर्म्युले लक्षात कशी ठेवायचे ही त्याची ट्रिक. या पद्धतीने 12 फॉर्म्युले तुम्ही काय लक्षात ठेवू शकता आणि हे फॉर्म्युले महत्त्वाचे बऱ्याच एक्झाम्पलमध्ये यांचा आपल्याला यूज करायचा आहे. ओके. म्हणजे साईन इन्वर्स साईन हा कॅन्सल होईल, शिल्लक राहिला थीटा. टॅन इन्वर्स टॅन हा कॅन्सल होईल, फक्त शिल्लक राहिला थीटा. सेक इन्वर्स सेक कॅन्सल झाला, शिल्लक राहिला थीटा. आणि त्याच पद्धतीनं 3 आणि त्याच पद्धतीने बाकीचे. ठीक आहे. हे झाले वरचे फॉर्म्युले. त्यानंतर हे खालचे फॉर्म्युले आता हे थोडेसे वेगळे आहेत. पहिल्या 12 एक्झाम्पलमध्ये काय जो बाहेर ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन होता तोच आत होता, साईन साईन. आता इथं काय साईन आणि इथं कॉस दिलेलं आहे, इथं टॅन दिलेलं आहे, इथं कॉट दिलेलं आहे, सेक दिलेलं आहे, कोसेक दिलेलं आहे, कॉस दिलेलं आहे, साईन दिलेलं आहे, कॉट दिलेलं आहे, टॅन दिलेलं आहे आणि त्याच पद्धतीनं कोसेक दिलेलं आहे, आत सेक दिलेलं आहे. आता कोसेकचा साईन पहिल्यांदा साईनचा कॉसमध्ये हा कन्वर्ट कसा करायचा, π/2 - थीटा हा फॉर्म्युला अलाइड अँगल यूज करून. आता इथं कॉस दिलेलं आहे, या कॉसला काय करायचं साईनमध्ये कन्वर्ट करायचा. कॉसला काय करायचा साईनमध्ये कन्वर्ट, हा आतला जो आहे ब्रॅकेटमधला त्याला काय करायचा या बाहेरच्यामध्ये कन्वर्ट करायचा. कोणता फॉर्म्युला यूज करायचा त्यासाठी हा अलाइड अँगल पहिला π/2 - थीटा. π/2 - थीटा हा फॉर्म्युला यूज करून हा आतला जो आहे तो काय बाहेरच्यामध्ये काय कन्वर्ट करायचा. त्यानुसार इथं पहिला केलं साईन इन्वर्स कॉस थीटा. कॉस थीटा आता याला काय साईनमध्ये कन्वर्ट करायचं आहे आणि हा साईनमध्ये कन्वर्ट करण्यासाठी हा फॉर्म्युला यूज केला आपण साईन π/2 - थीटा इज इक्वल टू, हा आपण बघितलेला आहे अलाइड अँगलमध्ये. त्यानुसार याची व्हॅल्यू किती आहे कॉस थीटा, म्हणजेच कॉस थीटाला काय लिहिता येतं साईन π/2 - थीटा. आता परत इथं जो फॉर्म्युला हा आलेला आहे
हा जो फॉर्म्युला आलेला आता इथं, हा आता परत हा काय याच्यामध्ये, हा या टाईपचा आला, बरोबर आहे. साईन इनवर्स साईन पाय बाय टू मायनस थिटा, साईन इनवर्स साईन थिटा. मग या फॉर्म्युल्यानुसार इथं काही हा साईन आणि हा साईन इनवर्स कॅन्सल होईल, मग शिल्लक राहिला पाय बाय टू मायनस थिटा. येतं लक्षात. त्याच पद्धतीनं हा दुसरा टॅन इनवर्स कॉट थिटा, परत हा अलाइड अँगल कॉट काय टॅनमध्ये कन्वर्ट केला हा फॉर्म्युला यूज करून. म्हणजे सारखा असेल तर काय प्रश्न नाही आहे. असा जर असेल साईन कॉस असेल, टॅन कॉट असेल, सेक कोसेक असेल, तर त्याला काय करायचं, अलाइड अँगलचा हा फॉर्म्युला यूज करून त्याला त्याच्यामध्ये बाहेरच्यामध्ये काय कन्व्हर्ट करायचं. जसं टॅन इनवर्स आहे इथं, इथं मध्ये 8 कॉट थिटा आहे, त्या कॉट थिटाला काय करायचं टॅनमध्ये कन्वर्ट करायचं आहे आणि त्यानुसार त्याचा हा फॉर्म्युला दॅट इज टॅन पाय बाय टू मायनस थिटा. परत हा जो फॉर्म्युला आहे तो वरच्या फॉर्म्युल्यामध्ये कन्वर्ट झाला, वरच्या फॉर्म्युल्यामध्ये कन्वर्ट झाला आणि वरच्या फॉर्म्युल्यानुसार याला परत काय लिहिता येईल, दॅट इज इक्वल टू थिटा. म्हणजे हा टॅन इनवर्स टॅन थिटा हा आलेला आहे आणि टॅन इनवर्स टॅन थिटा म्हणजेच तो काही टॅन इनवर्स टॅन पाय बाय टू मायनस थिटा म्हणजेच तो काही दॅट इज इक्वल टू पाय बाय टू मायनस थिटा. त्याच पद्धतीनं बाकीचे देखील आहेत. म्हणजे या पद्धतीनं हे फॉर्म्युले काय लक्षात ठेवायचे, म्हणजे फॉर्म्युले लक्षात कसे ठेवायचे हे तुम्हाला सांगतोय. आता वरचे फॉर्म्युले तुमच्या लक्षात आले असतील, म्हणजे तोच असेल आत आणि बाहेर तर तिथं काय तो कॅन्सल होतील, फक्त तिथं काय तो अँगल असेल. जर वेगळा असेल आतला आणि बाहेरचा वेगळा असेल तर त्या आतल्याला म्हणजे ब्रॅकेटमधल्याला काय त्या बाहेरच्यामध्ये काय कन्वर्ट करायचं हा अलाइड अँगलचा फॉर्म्युला यूज करून, आणि या पहिल्या फॉर्म्युल्यानुसार त्याची ती काय व्हॅल्यू असेल. हे असे हे फॉर्म्युले, ठीक आहे. त्यानंतर पुढचे परत फॉर्म्युले, हे पुढचे 6 फॉर्म्युले सारखे आहेत. साइन इनवर्स एक्स इज इक्वल टू कोसेक इनवर्स 1 बाय एक्स, कोसेक इनवर्स एक्स इज इक्वल टू साइन इनवर्स 1 बाय एक्स, कॉस इनवर्स एक्स इज इक्वल टू सेक इनवर्स 1 बाय एक्स. तसे हे 6 फॉर्म्युले. आता हे 6 फॉर्म्युले परत लक्षात कसे तुम्हाला सांगतो मी. आता एकमेकांचे रेसिप्रोकल कोणते आहेत हे आपल्याला माहिती आहे. साईनचा रेसिप्रोकल काय कोसेक, कॉसचा रेसिप्रोकल सेक, टॅनचा रेसिप्रोकल कॉट. हे रेसिप्रोकल आपल्याला माहिती आहेत, ठीक आहे. त्यानुसार इथं साइन इनवर्स एक्स असेल तर याचा रेसिप्रोकल कोसेक इनवर्स आणि एक्सचा रेसिप्रोकल 1 बाय एक्स. त्यांचे रेसिप्रोकल्स लिहायचे. साइन इनवर्स एक्स, साईनचा रेसिप्रोकल कोसेक, त्यानुसार साइन इनवर्स हा झाला कोसेक इनवर्स आणि एक्सचा रेसिप्रोकल काय दॅट इज 1 बाय एक्स. त्याच पद्धतीनं कॉस इनवर्स एक्स, कॉसचा रेसिप्रोकल काय सेक, त्यानुसार कॉस इनवर्सचा हा झाला रेसिप्रोकल सेक इनवर्स आणि एक्सचा रेसिप्रोकल 1 बाय एक्स. त्याच पद्धतीनं टॅन इनवर्स एक्स, टॅनचा रेसिप्रोकल काय कॉट, टॅन इनवर्स कॉट इनवर्स एक्सचा रेसिप्रोकल 1 बाय एक्स. त्याच पद्धतीनं हे बाकीचे 3, ठीक आहे. त्याच पद्धतीने हे बाकीचे, म्हणजे या पद्धतीनं हे फॉर्म्युले आपल्याला काय लक्षात ठेवायचे आहेत. कारण काय या प्रत्येक फॉर्म्युल्यांचा आता जे काही आपण एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत एक्झरसाइज 1.2मध्ये जे जवळपास 60 ते 65 एक्झाम्पल आहेत, त्या 60 ते 65 एक्झाम्पलमध्ये या कुठल्या ना कुठल्या फॉर्म्युल्याचा आपल्याला काय यूज करावा लागणार आहे. आणि त्यातल्या त्यात महत्त्वाचे म्हणजे कोणते, हे पहिले सुरुवातीचे जे काही फॉर्म्युले आहेत हे फॉर्म्युले त्यांचा मेजर ठिकाणी यांचा यूज करायचा आहे. आणि काही एक्झाम्पलमध्ये हे खालचे आपल्याला काय यूज करायचे आहेत, ठराविक काही एक्झाम्पलमध्ये यांचे काय यूज करायचे आहेत, पण मेजर एक्झाम्पलमध्ये पहिले. त्यानंतर हे बाकीचे काय रेअर आहेत. हे झाले 18पर्यंतचे फॉर्म्युले आपण बघितले म्हणजे लक्षात कसे ठेवायचे. त्यानंतर साइन इनवर्स प्लस कॉस इनवर्स एक्स इज इक्वल टू पाय बाय टू, टॅन इनवर्स एक्स प्लस कॉट इनवर्स एक्स इज इक्वल टू पाय बाय टू, सेक इनवर्स एक्स प्लस कोसेक इनवर्स एक्स इज इक्वल टू पाय बाय टू. आता हे एक्झाम्पल आहेत, ऑलरेडी एक्झाम्पल आहेत. हे एक्झाम्पल आपण सोडवूत, एक्झाम्पल आहे ते, ॲक्च्युअली एक्झाम्पल आहे ते. आता हा पहिला जो आहे हा पुस्तकामध्ये सॉल्ड आहे. त्यानंतर हे 2 आपल्याला काय सोडवायला दिलेले आहेत ते आपण तिथं बघू, ठीक आहे. हे काय एक्झाम्पल आहे म्हणजे या देखील म्हणजे त्यातल्या त्यात हा फॉर्म्युला काय साधारणतः या चॅप्टरमध्ये जे काही एक्झाम्पल दिले आहेत त्यापैकी 1-2-3 एक्झाम्पल हा आपल्याला काय यूज करायचा आहे. साइन इनवर्स एक्स प्लस कॉस इनवर्स एक्स इज इक्वल टू पाय बाय टू, ठीक आहे.
त्यानंतर 22 आणि 23 हे महत्त्वाचे फॉर्म्युले परत यांचा देखील बऱ्याच एक्झाम्पलमध्ये काय आपल्याला यूज करायचा आहे. आता परत हे लक्षात कसे ठेवा तुम्हाला सांगतो मी. हे दोन्ही फॉर्म्युले टॅन इनवर्स एक्स प्लस टॅन इनवर्स वाय, दोन्ही ठिकाणी काय टॅन इनवर्स आहे तो एकदा घेतला आपण टॅन इनवर्स. इथं जो साईन आहे प्लस तोच इथं काय दोन्हीची बेरीज घ्यायची. जो काय अँगल दिलेला आहे त्या अँगलची बेरीज वरती, इथं जो साईन आहे तो वरती घ्यायचा. इथं वरती काय करायची बेरीज डिवायडेड बाय 1 मायनस या दोन्हींचा गुणाकार. इथं लक्षात टॅन इनवर्स एक्स प्लस टॅन इनवर्स वाय, इथं जो काही साईन असेल तो पहिल्यांदा वरती घ्यायचा आणि या दोन्ही अँगलची काय करायची बेरीज घ्यायची डिवायडेड बाय 1 मायनस एक्स इंटू वाय. म्हणजे इथं प्लस असेल तर इथं मायनस, दोन ठिकाणी एकच साईन आहे. वरती जर प्लस इथं जो कोणता साईन असेल तो वरती घ्यायचा आहे आणि त्याच्या अपोजिट काय खाली घ्यायचं. दॅट इज टॅन इनवर्स एक्स प्लस टॅन इनवर्स वाय इज इक्वल टू टॅन इनवर्स एक्स प्लस वाय डिवायडेड बाय 1 मायनस एक्स इंटू वाय. आणि त्यानंतर टॅन इनवर्स एक्स मायनस टॅन इनवर्स वाय, इथं जो मध्ये साईन आहे तो पहिल्यांदा वरती घ्यायचा. दॅट इज एक्स मायनस वाय डिवायडेड बाय याच्या अपोजिट 1 प्लस एक्स इंटू वाय. हे यामध्ये यूज करण्याचे म्हणजे काही फॉर्म्युले आहेत. म्हणजे साधारणतः आता इथे 23 आहेत, म्हणजे 23 पण तिथं वरचे 6 म्हणजे 29 आणि त्यानंतर ते 12, म्हणजे साधारणतः हे जवळपास 40 ते 45 फॉर्म्युले झाले. आणि तुम्हाला काय कसे लक्षात ठेवायचे, प्रत्येक फॉर्म्युले काय पाठ करायची आवश्यकता नाही आहे. त्यामध्ये कुठली ना कुठली आपण जर ट्रिक यूज केली तरच ते फॉर्म्युले आपल्याला काय लक्षात राहणार. म्हणून तुम्हाला लक्षात राहण्यासाठी मी ही ट्रिक तुम्हाला सांगितलेली. ठीक आहे. त्यानंतर आणखीन काही परत यातले जे काही एक्झाम्पल आहे जवळपास 60 ते 65 एक्झाम्पल, ते 60 ते 65 एक्झाम्पल सोडवण्यासाठी काही सबस्टिट्यूशन्स आहेत आपल्यात. म्हणजे दिलेल्या फंक्शनमध्ये अशा प्रकारचा जर एक्सप्रेशन असेल तर तो एक्झाम्पल हा सबस्टिट्यूशन यूज करून तो आपल्याला काय सॉल्व करायचा आहे. येतं लक्षात. दिलेला जो काही फंक्शन असेल, जो डेरायवेबल फंक्शन आहे ज्याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे, त्या फंक्शनमध्ये समजा हे जर एक्सप्रेशन इन्क्लूड असतील, लेफ्ट हँड साईडमध्ये जे काही एक्सप्रेशन्स आपल्याला दिले ते एक्सप्रेशन जर इन्क्लूड असतील तर अशा वेळेस त्याचा डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी हे सबस्टिट्यूशन करायचे आहेत आणि सबस्टिट्यूशन करून त्यांचा आपल्याला काय डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. म्हणून हे देखील तुम्हाला पाठ असणं काय तेवढंच आवश्यक आहे. येतं लक्षात. आता पहिला जो एक्सप्रेशन आहे √1 मायनस एक्स स्क्वेअर, म्हणजे एखादा फंक्शन दिलं असेल आणि त्या फंक्शनमध्ये ही जर टर्म इन्व्हॉल्व असेल √1 मायनस एक्स स्क्वेअर, तर अशा वेळेस हा सबस्टिट्यूशन करायचं आहे. पुट एक्स इज इक्वल टू साइन थिटा और एक्स इज इक्वल टू कॉस थिटा, दोन्हीपैकी एक कोणताही करता येईल. कधी जर हा एक्सप्रेशन त्या दिलेल्या फंक्शनमध्ये इन्क्लूड असेल किंवा इन्व्हॉल्व असेल तर. त्यानंतर सेकंड √1 मायनस एक्स स्क्वेअर, हा इथं चुकलेला आहे बरं का, हा चुकलेला आहे. √1 प्लस एक्स स्क्वेअर आहे तो मिसप्रिंट झालेला आहे. √1 प्लस एक्स स्क्वेअर असेल तर एक्स इज इक्वल टू टॅन थिटा और एक्स इज इक्वल टू कॉट थिटा. त्यानंतर थर्डमध्ये एक्स स्क्वेअर मायनस 1 आहे, एक्स स्क्वेअर मायनस 1 असेल तर त्यावेळेस सबस्टिट्यूशन काय एक्स इज इक्वल टू सेक थिटा और एक्स इज इक्वल टू कोसेक थिटा. त्यानंतर पुढचा जो एक्सप्रेशन आहे √a प्लस एक्स डिवायडेड बाय a मायनस एक्स किंवा √a मायनस एक्स डिवायडेड बाय a प्लस एक्स असेल तर त्यावेळेस हा सबस्टिट्यूशन आहे एक्स इज इक्वल टू a कॉस 2 थिटा और एक्स इज इक्वल टू a कॉस थिटा. त्याच पद्धतीनं इथे एची किंमत घेतली आहे, फक्त एची किंमत 1. त्याही वेळेस काय पुट एक्स इज इक्वल टू कॉस थिटा, एची किंमत 1 आहे त्यामुळे इथे काही कॉस 2 थिटा किंवा एक्स इज इक्वल टू कॉस थिटा. त्यानंतर पुढचा √a प्लस एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय a मायनस एक्स स्क्वेअर और √a मायनस एक्स स्क्वेअर बाय a प्लस एक्स स्क्वेअर असेल तर त्यावेळेस हा सबस्टिट्यूशन एक्स स्क्वेअर इज इक्वल टू a कॉस 2 थिटा और एक्स स्क्वेअर इज इक्वल टू a कॉस थिटा. त्यानंतर पुढचा जो एक्सप्रेशन आहे तो म्हणजे हा 2x डिवायडेड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर असेल तर त्यावेळेस तो सबस्टिट्यूशन एक्स इज इक्वल टू टॅन थिटा. जर हा एक्सप्रेशन असेल 1 मायनस एक्स स्क्वेअर बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर तर त्यावेळेस परत हा सबस्टिट्यूशन पुट एक्स इज इक्वल टू टॅन थिटा. 3x मायनस 4x क्यूब और 1 मायनस 2x स्क्वेअर असेल तर पुट एक्स इज इक्वल टू साइन थिटा. 4x क्यूब मायनस 3x और 2x स्क्वेअर मायनस 1 असेल तर पुट एक्स इज इक्वल टू कॉस थिटा.
त्यानंतर 3x मायनस एक्स क्यूब बाय 1 मायनस 3x² असेल तर x इज इक्वल टू टॅन थिटा. आणि त्यानंतर हा शेवटचा 2f(x) डिवायडेड बाय 1 प्लस f(x) ब्रॅकेट स्क्वेअर ऑर 1 मायनस f(x) ब्रॅकेट स्क्वेअर बाय 1 प्लस f(x) ब्रॅकेट स्क्वेअर असेल तर f(x) इक्वल टू टॅन थिटा. आता यातले ठराविकच एक्सप्रेशन हे आपल्याला काय लक्षात ठेवायचे, त्यातल्या त्यात कोणते ठेवायचे तुम्हाला सांगतो मी तुम्हाला. कोणते एक्सप्रेशन्स म्हणजे काय जास्ती एक्झाम्पलमध्ये आपल्याला यूज करायचे, त्यानुसार हा फर्स्ट, त्यानंतर हा इथं 1 प्लस आहे बरं का, त्यानंतर हा, त्यानंतर हा, त्यानंतर हा, त्यानंतर हा, त्यानंतर हा, हे काय मेजर एक्झाम्पलमध्ये हे काय एक्सप्रेशन आलेले असतात. आणि बाकीचे जे आहेत ते काय रेअर आहेत, कुठंतरी एखाद्या दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये त्यांचं काय ते एक्सप्रेशन काय आलेले आहेत. म्हणून हे जे आहेत ते एक्सप्रेशन आणि त्यांचा सबस्टिट्यूशन हा तुम्हाला काय लक्षात ठेवायचं. तर यामध्ये परत काही सॉल्ड एक्झाम्पल आहेत. आता तुम्हाला म्हणलेला साइन इनवर्स एक्स प्लस कॉस इनवर्स एक्स इक्वल टू पाय बाय 2 जो फॉर्म्युला तुम्हाला म्हणलेला होता त्याचा इथं तुम्हाला सोल्युशन दिलेला आहे. त्याचा इथं तुम्हाला सोल्युशन दिलेला आहे, तो तुम्ही बघा किंवा डायरेक्ट हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर यामध्ये काही सॉल्ड एक्झाम्पल आहेत, यामध्ये काही सॉल्ड एक्झाम्पल आहेत, ते सॉल्ड एक्झाम्पल तुम्ही बघा. आणि त्यानंतर पुढच्या भागामध्ये भरपूर एक्झरसाइज मोठा आहे, यामध्ये काय भरपूर प्रकारचे एक्झाम्पल आहेत. म्हणून इथं प्रत्येक एक्झाम्पल सॉल्ड असलेले एक्झाम्पल हे सॉल्व करून देण्यापेक्षा आपण जे काही एक्झरसाइजमध्ये दिलेले एक्झाम्पल आहेत ते एक्झाम्पल आपण काय तुम्हाला मी सॉल्व करून देतो आहे. आता साधारणतः यामध्ये जे काही एक्झाम्पल आहेत किती प्रकारचे आहेत हा एक्झाम्पल नंबर 6, त्यानंतर म्हणजे एकूण 6 प्रकारचे एक्झाम्पल आहेत. आता याच्यामध्ये या एक्झरसाइज 1.2 आहे, याच्यामध्ये किती प्रकारचे एक्झाम्पल बघा, हा 1, त्यानंतर हा 2, 3, 4, 5, त्यानंतर हा 6, 7, त्यानंतर हा 8, त्यानंतर हा 9 आणि त्यानंतर हा 10. म्हणजे एकूण 10 प्रकारचे एक्झाम्पल यामध्ये आपल्याला काय सॉल्व करायचे आहेत. आणि साधारणतः 10 प्रकारचे जे काही एक्झाम्पल आपल्याला दिले आहेत एक्झरसाइज 1.2मध्ये एकूण 10 एक्झाम्पल दिले आहेत. आणि या 10 एक्झाम्पलमध्ये साधारणतः 8-9 एक्झाम्पल आहेत, एखाद दुसरा एक्झाम्पल कमी असतील. म्हणजे टोटल हे जे एक्झाम्पल आहेत ते साधारणतः 60 ते 65 एक्झाम्पल आहेत. 60 ते 65 एक्झाम्पल आहेत. आता त्यापैकी परत तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जवळपास 75% एक्झाम्पल, समजा 60 एक्झाम्पल असतील तर त्यातले जवळपास मी तुम्हाला साधारणतः 40 ते 45 एक्झाम्पल मी तुम्हाला सॉल्व करून देतो आहे. आणि राहिले जे काही एक्झाम्पल आहेत ते तुम्ही काय घरी सोडवायचे. आणि मला सेंड करत असताना फक्त जे तुम्हाला होमवर्कसाठी दिले आहेत किंवा घरी सोडवण्यासाठी दिलेले आहेत तेच एक्झाम्पल मला सेंड करा. बाकीचे जे काही एक्झाम्पल मी तुम्हाला सोडून दिलेले असतात ते समजून घ्या. समजून तुम्ही जे काही वही केलेली असेल किंवा जे काही नोटबुक असेल त्या नोटबुकमध्ये लिहा आणि वारंवार त्याची प्रॅक्टिस करा. ओके, थांबू आपण इथंच. पुढच्या भागामध्ये यावरचा जो एक्झरसाइज आहे 1.2 तो आपण घेऊत.